तुम्हालाही तुमचा बिझनेस रजिस्टर करायचा असेल बरोबर, पण तुम्ही कन्फ्यूज असाल की रजिस्टर करायचा बिझनेस पण कशा पद्धतीने करायचा, सोल प्रॉप्रायटरशिप करायचा, शॉपॅक घ्यायचा की प्रायव्हेट लिमिटेड करायचा की LLP करायचा, हे सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्ही गुंतून आहात बरोबर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच समजणार आहोत की सिंपल ज्यावेळेस आपण एक छोटासा बिझनेस स्टार्ट करतोय किंवा नवीन कोणताही बिझनेस चालू करतोय तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसा खर्च न करता आपण कशा पद्धतीने आपला जो काही व्यवसाय आहे तो रजिस्टर करू शकतो, यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपरली माहिती देतोय. त्या माहितीचा प्रॉपर यूज करा आणि तुमच्या व्यवसायाला प्रॉपरली रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेऊ शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत त्या अगोदर तुम्ही याला लाईक करा, सोबतच आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काहीही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला. तर सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला बिझनेस करायचा असेल, आपला बिझनेस छोटा असेल तर आपण सोल प्रॉप्रायटरशिप यामध्ये रजिस्टर करायला हवा. कारण सोल प्रॉप्रायटरशिप यामध्ये जर आपण रजिस्टर केला आपला बिझनेस तर इझिली आपण कमीत कमी म्हणजे इव्हन 0 रुपयात आपला बिझनेस रजिस्ट्रेशन करू शकतो. जसं की जर बघितलं तर आपल्याला फक्त काय करायचंय, MSMEचं सर्टिफिकेट घ्यायचंय किंवा शॉपॅकचं सर्टिफिकेट घ्यायचंय. MSME आणि शॉपॅकचं रजिस्ट्रेशन घेण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, सिंपल तुम्हाला जो काही तुमचा शेजारी जे काही डिजिटल तुमचे फॉर्म भरून देतात किंवा आधार कार्ड रजिस्ट्रेशनची जी ऑफिस असतात त्या ठिकाणी जायचं आणि त्यांना सांगायचं MSMEचं रजिस्ट्रेशन करून द्या किंवा शॉपॅक लायसन्स काढून घ्या. ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस असेल त्या ठिकाणचं जस्ट ॲड्रेस द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचं एक बेसिकली MSMEचं सर्टिफिकेट किंवा तुम्ही काय करू शकता, शॉपॅक लायसन्स, या दोघांमधनं एक जरी गोष्ट तुमच्याकडे असली ना सफिशियंट आहे, तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता. इवन जर तुम्ही साधा एखादा सिंपल बिझनेस चालू करताय, जसं की समजा तुम्ही ग्रोसरी म्हणजे भाजीपाला विकतायत, तर त्याला कोणत्याही प्रकारचा तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. कारण तुम्ही काय करतात, डेली तुमचा नॉर्मल बिझनेस आहे तो डेली करतात. या ठिकाणी सोल प्रॉप्रायटरशिपमध्ये तुम्ही रजिस्टर केलं किंवा नाही केलं काही फरक पडत नाही. पण जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला लोन पाहिजे किंवा तुम्हाला सबसिडीज पाहिजे तर तुम्ही MSMEचं सर्टिफिकेट घेऊ शकतात. आणि शॉपॅक लायसन कशासाठी असतं, जस्ट तुम्हाला कधी ॲड्रेस करायचं असेल किंवा कधी कंपनीत किंवा तुम्हाला एखादं करंट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही शॉपॅकचं लायसन्स घेऊ शकतात. पण जर तुम्हाला असं वाटतं की नॉर्मली आपल्याला फक्त सेल करायचं आहे, ज्यावेळेस थोडा बिझनेस वाढेल देन मग आपण रजिस्टर करू शकतो, तर हे सुद्धा तुम्ही इझिली करू शकतात. ठीक आहे. तर आपण काय बघितलं, सोल प्रॉप्रायटरशिप. ज्यावेळेस आपण एक नवीन बिझनेस चालू करतोय त्यावेळेस प्रायव्हेट लिमिटेडकडे फोकस करायचा नाही, LLP कडे फोकस करायचा नाही, कोणत्याही पार्टनरशिपचं ज्या झंझटमध्ये पडायचं नाही. सिंपल आणि साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर आपण सोल प्रॉप्रायटरशिप हे MSMEचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि आपला बिझनेस चालू करायचा. GST कधी काढायचा, GST जोपर्यंत आपल्या बिझनेसमध्ये जर सर्व्हिस बिझनेस असेल तर त्यामध्ये 20 लाख किती 20 लाख रुपयापेक्षा आपला इन्कम जास्त असेल तरच आपण GST घ्यायचा, अन्यथा GST घ्यायची काहीही एक गरज नाहीये. तुम्ही जोपर्यंत 20 लाखापर्यंत वर्षाचा इन्कम होत नाही, वर्षाचा टर्न होत नाही, तोपर्यंत तुम्ही GST काढायचा नाही. तोपर्यंत तुम्ही MSMEमध्ये रजिस्ट्रेशन करून तुमचं एक करंट अकाउंट ओपन करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला सबसिडीज आणि लोन इझिली मिळतील. त्यामुळे तुम्हाला ते काय करायचंय, तुमच्या बिझनेसचं MSMEमध्ये रजिस्ट्रेशन करायचं. आता MSMEमध्ये रजिस्ट्रेशन करायचे फायदे कोणकोणते आहेत, तर सिंपल सगळ्यात अगोदरचा जो काही फायदा आहे तो म्हणजे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते खूप सिंपल पद्धतीने करू शकतात. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, MSME किंवा तुम्ही शॉपॅक काढू शकतात आणि तुमचा व्यवसाय रजिस्टर करू शकतात. दुसरी गोष्ट यामध्ये तसं आहे की तुम्ही एकटे ओनर असाल, त्यामुळे कोणतंही डिसिजन घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकतात. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्हाला फंडिंग वगैरे घेतलेली नाही किंवा नवीन डायरेक्टर नाहीत, नवीन पार्टनर्स नाहीत. त्यामुळे तुमचा बिझनेस चालू ठेवायचा की बंद करायचा हे पूर्ण डिसिजन तुमचं असणार आहे. ठीक आहे. तर हे एक सिंपल फंड आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची जास्त कंप्लायन्स करायची गरज नाही. जसं की एखाद्या मोठ्या बिझनेसला टॅक्स भरावा लागतो, GST भरावा लागतो, त्यानंतर ऑडिट करावे लागतात. तर तुमच्या ह्या जो काही सोल प्रॉप्रायटर बिझनेस आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला ऑडिट करायची गरज नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचा जास्त पैसाही तिकडे जाणार नाही आणि इव्हन तुम्हाला जास्त कटकटसुद्धा राहणार नाही. सोल प्रॉप्रायटरशिपचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जर तुम्हाला असं वाटलं की चला बिझनेस आपण करतोय पण हा बिझनेस चालत नाही तर तुम्ही त्या सेकंदाला तो बिझनेस बंद करू शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही किंवा त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला सांगायची गरज नाही.
तुम्ही जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ते बंद करण्यासाठी स्पेशल एक ऑथॉरिटी असते, त्या ठिकाणी जायचं, तुम्हाला ते फॉर्म भरावं लागतं, त्यांची फीस भरावी लागते आणि देन मग तुमची कंपनी बंद करावी लागते. आणि जर तुम्ही बंद केली नाही तर तुम्हाला त्या पद्धतीने टॅक्स वगैरे भरावं लागतं, त्याचे काही एक्स्ट्रा जे फीज असते ती सुद्धा तुम्हाला भरावी लागते. त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेस आपण बिझनेस करतोय, आपल्याला माहिती आहे आपला बिझनेस चालेल नाही चालेल नंतरचा भाग आहे, पण ज्यावेळेस सुरुवात करतोय ना तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, MSMEचं बेसिक रजिस्ट्रेशन घेऊन घ्या आणि त्यातनं तुमचा बिझनेस सुरू करू शकतात. फक्त त्यासोबतच काय करायचं, तुमच्याकडे थोडे पैसे येत आहेत असं तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही लगेच करंट अकाउंट काढून घ्या. बँकेत जायचं, ते MSMEचं सर्टिफिकेट आणि तुमचं पॅन कार्ड घ्यायचं, ते बँकेत जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला एक करंट अकाउंट ओपन करायचंय माझ्या बिझनेसच्या नावाने. ते बिझनेसचे अकाउंट तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे हे सिंपल फंड आहे, यातनं तुम्ही तुमचा बिझनेस उभा करू शकतात, रन करू शकतात आणि चांगला पैसा सुद्धा कमवू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, जर आपल्याला सुरुवातीला आपला बिझनेस चालू करायचा असेल तर रजिस्ट्रेशन कोणतं घ्यायचं. रजिस्ट्रेशन घेताना सोल प्रॉप्रायटरशिप हेच रजिस्ट्रेशन सुरुवातीला घ्यायचं. जर तुमचा बिझनेस मोठा असेल तर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड, LLP, पार्टनरशिप काही करू शकतात. पण जर छोटा बिझनेस असेल तर तुम्ही सोल प्रॉप्रायटरशिप याच्यातनं स्टार्ट करा, जेणेकरून तुम्हाला चांगली ग्रोथ होईल, तुमचा पैसा वाया जाणार नाही आणि इझिली तुम्ही त्या गोष्टी मॅनेज सुद्धा करू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच चांगले चांगले व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर ऑलरेडी व्हिडिओज आलेले आहेत, ते सुद्धा नक्कीच बघा. धन्यवाद.